नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अक्कलकोटच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त महिलांना साड्या वाटप, नव्या पुस्तक वाटप करण्यात आले। यावेळी अक्कलकोट महानगरपालिकेचे नगरसेवक महेश हिंदोळे, नगरसेवक यशवंतराव घोंगडे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, नगरसेविका शिंदे मॅडम, नगरसेविका शिद्दे, नगरसेविका स्नेहा खवळे, युवा नेते बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी मातंग समाज अध्यक्ष श्री सुनील अण्णा खवळे यांनी मार्गदर्शन केले व मान्यवरांचे सन्मान करण्यात आले। यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल गवळी, संतोष खवळे, आदिनाथ कांबळे, प्रेम केंद्रे, श्रीपाद खवळे, ठकसेन शितोळे, अभिमान वाघमारे यांनी परिश्रम घेतले। आदी समाज बांधव उपस्थित होते। या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दगडूभाऊ पारखे यांनी केले। निमित्ताने सोलापूर शहरामध्ये अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी आणि साहित्याच्या माध्यमातून जो समाज जागृत करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्यामध्ये केलं आहे। आज समाज समाजाने सर्व समाज या ठिकाणी काम करून समाजामध्ये जागृती करण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे। कारण आजच्या पिढ्यांना तरुण पिढी त्यांची जयंती आहे, यानिमित्त शाहू महाराज प्रतिष्ठान तर्फे त्याला अभिवादन करण्यात येत आहे। यावेळी मी राजकुमार लांडगे, शाहू महाराज प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष व भाग्यवान खंदारे शाहू महाराज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष यांनी मिळून त्याला अभिवादन केलेलं आहे। तरी 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झालेला आहे व त्यांनी पहिली कादंबरी फकीरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेली आहे व त्यांचे विचार आजपर्यंत रशियामध्ये पण शिकवले जात आहेत। शिकवताना रशियाच्या MA मध्ये पण त्यांच्या अभ्यासाचा विषय घेतलेला आहे रशिया सरकारने व त्यांनी बाबासाहेबांवर एक कविता लिहिली, जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव, ठरवून आम्हा हिंग कलंकित जन्मोजन्मी करून अंकित, जिनेला वर आव्हानित निर्गुण हा भेदभाव, जग बदल घालून गाव सांगून गेले अम्मा भीमराव। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवले।